च्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार. मोठी पोलखोल या सगळ्या प्रकरणामध्ये आता होतीये, कारण मोशी दुर्घटना ज्या इमारतीबाबत घडलेली आहे त्या इमारतीचं बांधकामच बेकायदा असल्याचं समोर येत आहे. कारण केवळ तळमजल्याची परवानगी घेण्यात आलेली होती, त्याच्या पूर्णत्वाचा दाखला मिळालेला आहे, मात्र वरचे 2 मजले याची कुठली परवानगीच घेण्यात आली नव्हती. आणि जेव्हा हाच प्रश्न आम्ही आयुक्तांना विचारला, त्यांनी मात्र या सगळ्या प्रकरणावरून संताप व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता जे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, 8 व्यक्ती अजूनही सापडत नाहीये, तर या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार कोण, हे मात्र अजूनही कोणीही उत्तर देत नाहीये. मोशीची घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेमध्ये अडकलेले लोक आणि त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश आपल्याला बघवत नाही. पण त्याहीपेक्षा वाईट काय आहे, तर या सगळ्या संबंधाने प्रशासनात असणारे अधिकारी या लोकांच्या काळजाला जराही पाझर फुटत नाही. 3 दिवसापासून जर लोक बेपत्ता असतील तर नातेवाईकांचा आक्रोश होणं आणि पत्रकारांनी प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. मात्र असे प्रश्न विचारल्यावर जर आयुक्तांना राग येतो, आयुक्त देतो उत्तरं, जणू आमच्यावर उत्तरं देऊन आता ते उपकारच करणार आहेत. मुळात अशी एखादी इमारत ज्या इमारतीचा फक्त तळमजला बांधलेला आहे आणि वरच्या 2 मजल्यांची नोंदच आढळत नाही, अशी बेकायदेशीर बांधकामं होतात कशी आणि कोणाच्या आशीर्वादाने? आणि यावर एकही ना डिझास्टर मिनिस्टर बोलतात, ना इन्फ्रामॅन असणारे सो कॉल्ड कुणी बोलतात, ना पुण्याचे नवे शिल्पकार बोलतात. हे अजून गंभीर आहे. नक्कीच हे खूप गंभीर आहे. मात्र ज्या प्रकारे हे सगळं बचाव कार्य सुरू आहे किंवा शोध कार्य सुरू आहे, त्यावरही गंभीर सवाल उपस्थित होतात. कारण 67 तास उलटलेले आहेत, मात्र अजूनही हे शोध कार्य संपलेलंच नाहीये. आणि त्यामुळे सगळ्या यंत्रणांचं या शोध कार्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं सांगितलं जात आहे. इथले पालकमंत्री अजूनही या घटनास्थळी आलेले नाहीयेत. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे इथे फिरकलेले नाहीयेत. त्यासोबतच आयुक्त 1-2दा बघून जातात किंवा महापौर येऊन जातात. जेव्हा माध्यमांनी आवाज उठवला तेव्हा या सगळ्यांनी धाव घेतलेली आहे. मात्र कालपर्यंत या सगळ्या नेत्यांनी पूर्णपणे या सगळ्या दुर्घटनास्थळी दुर्लक्ष केलेलं होतं, ते फिरकलेलेही नव्हते. तर यावर नेमकं काय म्हणायचं? नाही, एखादी ग्लॅमरस केस असेल तर त्याचे अपडेट 1-1 मिनिटाला मिळत राहतात. त्या ग्लॅमरस केसमध्ये मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार सगळ्यांची रीग लागलेली असते. पण इथे काय, चतुर्थ श्रेणीतला कर्मचारी, एखादा सफाई कामगार आहे, तो जगला काय मेला काय याचा कुणाला काय फरक पडतो? म्हणजे इथे गरिबांची किंवा जे कष्टकरी समूह आहे त्याच्या जीवाची किंमतच कुणाला नाही, अशा पद्धतीने ते चाललंय. 67 ते जवळपास 70-72 तास उलटून जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरंच ही माणसं सुखरूप असतील का? आणि या कचऱ्यातनं शोधून काढणं इतकं जिकिरीचं काम आहे आणि ते काम ज्या तत्परतेने व्हायला हवं, त्या तत्परतेने तिथे ती तत्परता दिसत नाही. अजिबात त्याबद्दल कुठलीही जी काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल प्रशासनाची दिसत नाही. हे वाईट आहे. म्हणजे हे सरकार फक्त ठेकेदार, कंत्राटदार आणि श्रीमंत गललठ्ठ पैशाचे लोक याच लोकांच्यासाठी आहे का? सुषमाताई धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. नासिम, तुमचे आभार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.